10 जून 2021 राष्ट्रवादी काँग्रेसचा 22वा वर्धापन दिन। 10 जून 1999ला या पक्षाची स्थापना झाली होती। 22 वर्ष पूर्ण झाले या निमित्ताने या पक्षाच्या बाबतीमध्ये एक थोडेसे काही मुद्दे आवर्जून आमच्या प्रेक्षकांसमोर आम्ही ठेवतो आहोत। एक व्हिडिओ आपण आधीच सकाळी बघितलेला आहे। त्याच्यामध्ये शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेच्या पूर्वीची सगळी वाटचाल त्याच्यामध्ये सांगितलेली होती। आपण त्याचा पुढचा भाग बघूयात। मुळात पक्ष का स्थापन झाला, बरेच जण त्याच्यामध्ये वारंवार एक जो मुद्दा उपस्थित करतात जो शरद पवारांच्या विरोधात जाणार आहे की शरद पवारांनी सोनिया गांधी यांच्या राष्ट्रीयत्वावरती शंका घेतली आणि परदेशी जन्मलेला नागरिक पंतप्रधान पदात होण्याबद्दल आक्षेप घेतला आणि पक्षाची स्थापना केली। हे अर्ध सत्य आहे। एक जी घटना त्यापूर्वी झालेली होती ती लक्षात घ्या की त्याच्यावरती बरेच जणांचं लक्ष गेलेलं नाही किंवा तो पवारांवरती अन्याय आहे हे समजून घेतलं जात नाही। घटना अशी झाली होती की जेव्हा वाजपेयींचं सरकार पडलं तेव्हा विरोधी पक्ष नेते म्हणून शरद पवार होते संसदेमध्ये। साधी गोष्ट असते की अविश्वास ठराव मंजूर झाल्याच्या नंतर स्वाभाविकपणे जो विरोधी पक्ष नेता आहे त्याला राष्ट्रपती विचारणा करतात की तुम्ही पुढचं सरकार स्थापन करणार आहात का। स्वाभाविक अपेक्षा अशी होती की राष्ट्रपतींनी शरद पवारांना विचारायला पाहिजे होतं की तुम्ही पुढचं सरकार स्थापन करणार आहात का। याच्यामध्ये अन्याय राष्ट्रपतीकडून घडला नाही, प्रत्यक्ष काँग्रेस पक्षाकडूनच घडलेला आहे। सोनिया गांधी जेव्हा पंतप्रधान पदासाठी दावा करायला गेल्या, जेव्हा त्या खासदारांची आम्हाला पाठिंबा आहे असं म्हणून जे पत्र द्यायला गेले होते त्या शिष्टमंडळात गुलाम नबी आझाद त्यांच्याबरोबर नेहमी तेव्हा असायचे, ते अहमद पटेल, पण तेव्हा त्यांच्यासोबत शरद पवार नव्हते जे की लोकसभेमधले विरोधी पक्ष नेते होते। हा एका अर्थाने शरद पवारांवरती अन्याय होता। नंतर शरद पवारांनी हा मुद्दा समोर केला, त्यानिमित्ताने काँग्रेस पक्षामध्ये फूट पडली। ते तारिक अनवर आणि PA संगमा, त्यांना अमर अकबर अँथनी असं म्हणायचे गमतीनं, की संताप किंवा संगमा तारिक आणि पवार असंही म्हणायचे, आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली। तो दिवस होता 10 जून 1999। मग त्याच्या आधी पवारांवरती एका अर्थाने हा अन्याय झाला होता ही गोष्ट लक्षात घ्या। किंवा प्रत्यक्ष काँग्रेस पक्षामध्ये सुद्धा पवारांना कसं डावललं जातं किंवा 1998च्या निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पवारांनी सगळ्यात धवल ज्याला म्हणतील असं लोकसभेतलं यश मिळवून दाखवलं होतं। महाराष्ट्राच्या 48 पैकी 38 जागा, म्हणजे त्याच्यातल्या 33 स्वतः काँग्रेसच्या होत्या, 1 जागा शेतकरी कामगार पक्षाची होती आणि 4 जागा ह्या रिपब्लिकन पक्षाच्या 4 उमेदवारांना खुल्या जागेतून पवारांनी निवडून आणलं होतं। तेव्हा त्यांची युती होती, म्हणजे अशा 48 पैकी 38 जागा पवारांनी निवडून आणल्या होत्या। पवार तेव्हा नेते होते काँग्रेसचे, पण पवारांच्या ह्या ताकदीकडे दुर्लक्ष केलं गेलं हा पण एक भाग आहे। म्हणजे पवारांवरती जो अन्याय केला गेला काँग्रेस पक्षांनी सुद्धा एक लोकनेता म्हणून, तर त्याचा सुद्धा एक भाग आहे की जेणेकरून पवारांनी नंतर राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्या गेली। राष्ट्रवादी काँग्रेसनी 99ची निवडणुकी स्वतंत्रपणे लढली होती, लोकसभा आणि विधानसभा दोन्ही याच्यामध्ये, पण तरीही त्या पक्षाला पुरेसं यश मिळू शकलेलं नाही। पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेच्या नंतर म्हणजे 1999च्या नंतर, मी जुना उल्लेख करत नाही, तो आधीच्या व्हिडिओमध्ये सुशील कुलकर्णी यांनी केलेला आहे, पण 1999च्या 2 निवडणुका लोकसभा आणि विधानसभा, 2004च्या 2 निवडणुका लोकसभा आणि विधानसभा, 2009च्या निवडणुका, 2014च्या निवडणुका आणि 2019च्या निवडणुका, म्हणजे तुम्ही असं बघताल की 7 लोकसभा आणि 7 विधानसभा अशा 14 निवडणुका शरद पवारांनी लढवलेल्या आहेत राष्ट्रवादी काँग्रेस म्हणून। 99, त्याच्यात 2004, त्याच्यात 2009, 2014 आणि 2019, म्हणजे 5-2 10 निवडणुका। ह्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे काय ताकद राहिलेली आहे, तर तुमच्या असं लक्षात येईल की 55 आमदार ते 71, 2004ला पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेसला सगळ्यात जास्त आमदार निवडून आणता आले होते, पण ते नंतर टिकवता नाही आलं। आणि खासदारांची संख्यासुद्धा 4-5 पासून ते 9 पर्यंत, म्हणजे 2 आकडी संख्या ती जाऊ शकलेली नाही। म्हणजे जर तुम्ही 22 वर्षाच्या नंतर ह्या पक्षाचं एक जर गणित मांडत असाल, त्याची कुंडली किंवा आपण त्याचं प्रगती पुस्तक जेव्हा आपण मांडतो आहोत, तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की विधानसभेची त्यांची संख्या ही 71च्या पुढे गेलेली नाही आहे आणि लोकसभेची संख्या ही 9च्या पुढे गेलेली नाही, म्हणजे 2 आकडी त्यांना पार करता आलेले नाही आहेत। एक दुसरा जो मुद्दा आहे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते म्हणून राष्ट्राच्या पातळीवरती शरद पवारांनी सगळ्यात महत्त्वाची जी भूमिका बजावली होती ती सलग 10 वर्ष 2004 ते 2014 या काळामध्ये ते कृषी मंत्री होते। म्हणजे देशामध्ये असं पहिल्यांदाच घडलेलं आहे की सलग 10 वर्ष एखाद्या माणसाकडे कृषी खातं राहिलेलं आहे
आणि तोही आपल्या महाराष्ट्राचा असावा हे महाराष्ट्राला एका अर्थाने अभिमानाची गोष्ट आहे. शरद पवार स्वतः शेती ह्या विषयातले तज्ज्ञ आहेत, त्यांचा त्याच्यावरती स्वतःचा अभ्यास आहे वेगळा असा, त्यांची स्वतःची मांडणी आहे. असं असताना सुद्धा या काळामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्या जास्त का झाल्या? कृषीविषयक जी धोरणं सरकारने यापूर्वी पण आखलेली होती, त्याही सरकारमध्ये स्वतः पवार मंत्री होते. म्हणजे मनमोहन सिंग अर्थमंत्री होते आणि नरसिंहराव पंतप्रधान होते. संरक्षण मंत्री म्हणून शरद पवार होते. संरक्षण मंत्री म्हणजे पद असू द्या काय असायचं ते, पण पवार त्याच्यामधले महत्त्वाचे मंत्री होते किंवा काँग्रेसचे महत्त्वाचे नेते होते. नंतर तिथं राजीनामा देऊन ते खाली महाराष्ट्रामधली जी अडचणीची परिस्थिती आली होती सांभाळायला आले तेव्हा. मग या काळामध्ये तर म्हणजे 2004 ते 2014 या 10 वर्षामध्ये तुम्ही कृषी मंत्री असताना ज्या वेगवेगळ्या कृषीविषयक अडचणी होत्या त्या सोडवण्यासाठी पवारांनी कितपत लक्ष घातलं? आज जेव्हा आपण मागं वळून ह्याची सगळ्याची समीक्षा करतो, 7 वर्षापासून पवारांचा पक्ष आता केंद्रामध्ये सत्तेमध्ये नाही आहे, पण महाराष्ट्रामध्ये मात्र 1.5 वर्षापूर्वी ते सत्तेमध्ये आहेत. आणि ह्याच्यातली अडचणीची बाब अशी आहे की 1999ला पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसला स्वतंत्रपणे निवडणूक लढवायला सांगितलं होतं. 2004ला त्यांनी काँग्रेसच्या बरोबर युती करून निवडणूक लढवली होती. 2009ला पण युती करून निवडणूक लढवली होती आणि 14ला परत वेगळी निवडणूक लढवली. म्हणजे सलग 4 निवडणुकांमध्ये पुन्हा 5वी निवडणूक त्यांनी युती करून लढवली. म्हणजे ते आधी वेगळं लढतात, मग 2 वेळा काँग्रेसबरोबर युती करून लढतात, मग परत एकदा वेगळं लढतात 2014मध्ये आणि 2019मध्ये परत युती करून लढतात. हे जे फ्लिपफ्लॉप आहे ना, कधी बरोबर कधी त्याच्या विरोधामध्ये, की ह्याच्यामुळे होतं असं की एक राजकीय विश्वासार्हता असायला पाहिजे ती राहत नाही. कारणं कुठली असो त्याच्यामधली, ही कारणं परिस्थितीनं तयार झालेली असोत, पवारांच्या बाजूची असोत, पवारांच्या विरोधात जाणारी असोत, पण प्रत्यक्षामध्ये त्याचा परिणाम असा दिसतो की 99 पासून, म्हणून मी आधीचा विषय घेत नाही, राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून 22 वर्षामध्ये राजकीयदृष्ट्या एक सातत्य जे दाखवायला हवं होतं एखाद्या पक्षांनी, ते पवार दाखवत नाहीत. ही अडचणीची बाब आहे. दुसरा एक मुद्दा याच्यामध्ये असा होतो की देश पातळीवरती UPA युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स, सोनिया गांधींनी 2004च्या नंतर भाजपाच्या विरोधातले पक्ष एकत्र केले आणि एक अलायन्स केले. या संदर्भामध्ये पवारांची काय भूमिका होती? पवार प्रत्यक्ष सत्तेमध्ये होते 10 वर्ष केंद्रामध्ये. आपण राज्याचा विषय थोडासा बाजूला ठेवूयात. मग आता अपेक्षा अशी होती की 2014च्या नंतर की जेव्हा सत्ता गेली, मनमोहन सिंग आता पंतप्रधान राहिले नाहीत आणि भाजपचं सरकार आलं, अशा वेळी पवारांवरती ही जबाबदारी होती की पवारांनी देश पातळीवरती ह्या UPAचं नेतृत्व करावं. म्हणजे त्यांनी प्रत्यक्ष संजय राऊत म्हणले तसं अध्यक्ष व्हावा असा मुद्दा आपण बाजूला ठेवूया. पण राजकीयदृष्ट्या असं झालेलं नाही. अगदी मी तुम्हाला ताजं उदाहरण देतो की ज्या 5 राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या, 6 राज्य, बिहार पण घ्या त्याच्यामध्ये, ह्या सगळ्यामध्ये भाजपेतर पक्षांची मोठ बांधल्या गेली नाही. म्हणजे ममता बॅनर्जी वेगळी लढत आहेत, काँग्रेस वेगळी लढती, डावे आणि ममता त्या ठिकाणी एकमेकांच्या विरोधात आहेत. केरळमध्ये डावे आणि काँग्रेस विरोधात आहेत. म्हणजे कोण कोणाच्या बरोबर आहे आणि कोण कोणाच्या विरोध, भाजपेतर पक्ष. मग समजा यासाठी पवारांनी काय प्रयत्न केले UPAचे एक महत्त्वाचे नेते म्हणून? म्हणजे 2 मुद्दे आहेत. आज 22 वर्षातली राष्ट्रवादी काँग्रेसची सगळं आपण प्रगती पुस्तक त्याची आलेख मांडत असताना एकीकडून राजकीय आहे, तर तो मी तुम्हाला अगदी मोजक्या शब्दामध्ये सांगतो की आमदारांची संख्या 71च्या पुढे जाऊ शकलेली नाही आहे आणि खासदारांची संख्या 9च्या पुढे जाऊ शकलेली नाही आहे. धोरणाच्या पातळीवरती म्हणाल तर कृषीविषयक ज्या प्रमुख मागण्या शेतकरी चळवळींनी ह्याच महाराष्ट्रात, जेव्हा की स्वतः शरद पवार इथले मुख्यमंत्री राहिलेले 4 वेळा, शरद पवारांना पूर्णपणे या प्रश्नाची जाण आहे. 1980 पासून जे शेतकरी आंदोलन महाराष्ट्रात चालू होतं त्यांनी काही वैचारिक मुद्दे समोर ठेवलेले होते. म्हणजे शेतीविषयक, म्हणजे सहकारामध्ये काय बदल झाले पाहिजेत की जे आता RBIनी त्या बँकांवरती नियंत्रण आणलं. शेतमालाचा बाजार जो आहे तो खुला झाला पाहिजे, निर्यात खुली झाली पाहिजे, शेतीला तंत्रज्ञानाचं स्वातंत्र्य पाहिजे, बियाणं असो किंवा खत असो किंवा युरियाच्या सबसिडीच्या बाबतीतला गंभीर मुद्दा आपण ह्या आधीच्या व्हिडिओमध्ये केला होता. पवार कृषी मंत्री होते, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये DAPचे भाव उतरलेले होते, तरी आपल्याकडे खताचे भाव वाढले. पवारांच्या काळात घडलेलं आहे. आणि आता तरी भाव वाढलेले होते म्हणून भाव खताचे पण वाढले, DAP वाढलेले असल्यामुळे मग शासनाने सबसिडी देऊन ते कमी केले. मग हे पवारांच्या काळात का नाही घडू शकले? किंवा दुसरा एक गंभीर आक्षेप पवारांवरती कृषी विषयामधला असा होतो की जेव्हा कापसाची निर्यात बंदी लागली, 2009 सालची गोष्ट आहे, तेव्हा कापसाचे भाव कोसळले. मुरासोली मारन हे टेक्स्टाईल मंत्री होते.
आणि त्या म्हणजे त्या टेक्स्टाईलवाल्यांचं हित साधायचं म्हणून ही निर्यात बंदी लादून कापसाचे भाव पाडले आणि त्याचा तोटा शेतकऱ्यांना झाला. हे पवारांच्या काळात घडलेलं आहे. शेतीविषयक जे कायदे आहेत, आताचे कृषी कायदे वेगळे, शेतीविषयक अन्याय करणारे जे कायदे आहेत, बाजार म्हणजे इसेन्शियल कमोडिटी ॲक्ट जो आहे त्याच्यामधून ज्यामध्ये बदल झाला, किंवा त्याच्यानंतर निर्यात बंदीच्या संदर्भात किंवा जमीन धारणेच्या बाबतीमध्ये, ह्याच्या बाबतीमध्ये ठोस भूमिका पवारांनी घेतली नाही. केंद्रामध्ये सलग 10 वर्ष कृषी मंत्रीपद जे आज तागायत कोणाला भेटलेलं नाही. असं असताना राजकीयदृष्ट्या तर आपण बघितलं, आता प्रश्न असा निर्माण होतो की या पुढची राष्ट्रवादीची वाटचाल कशा पद्धतीनं असणार आहे. की एकीकडून महाराष्ट्राच्या पुरता जर विचार केला तर पवार 2014मध्ये भाजपच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देतात, मग शिवसेना त्याच्यानंतर जॉईन होते आणि आताच्या सरकारला प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंना मांडीवर घेऊन बसवतात आणि मुख्यमंत्री करतात. म्हणजे तेव्हा ते विरोध करतात आणि भाजपचा मुख्यमंत्री होत जातात आणि आता प्रत्यक्ष सहभागी होऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री करतात. हे नेमकं काय धोरण आहे, याचा प्रत्यक्ष राष्ट्रवादीला काय फायदा होतो. मागच्या निवडणुकीतले 40-44 काहीतरी आमदार आहेत आणि ह्या निवडणुकीतले त्यांचे 54 आमदार आहेत. म्हणजे तसं करूनच संख्या वाढत नाही आहे ना. आणि लोकसभेमधले 4च खासदार आहेत. आज 22 वर्षाच्या नंतर विचार करत असताना राजकीयदृष्ट्या एक मर्यादा पडलेली शरद पवारांच्या पक्षाला दिसून येते. कृषीविषयक विषय त्यांचा विषय असल्यामुळे धोरणाच्या बाबतीमध्ये जर म्हणत असाल तर त्याच्या बाबतीमधली एक स्पष्ट भूमिका न घेणे, गोंधळाची भूमिका घेणे किंवा एका अर्थाने शेतीविरोधी भूमिका घेणे, अशी पण टीका या 22व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पवारांच्या पक्षांवरती केल्या जाऊ शकते. पवारांकडून आता अपेक्षा अशी आहे की त्यांचं जे शेती क्षेत्रातलं ज्ञान आहे त्याचा वापर करून घेऊन त्यांनी शेतीला फायदेशीर ठरू शकतील अशी धोरणं जेव्हा जेव्हा केंद्रामध्ये येतील, सरकार कोणाचे असो त्याला पाठिंबा द्यावा. महाराष्ट्रामध्ये राजकीयदृष्ट्या सातत्याने कुठलं तरी भूमिका ठेवावी. जो सतत बदल पवारांच्या याच्यामध्ये केला जातो तो घातक आहे. 22व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं ह्याचा गांभीर्याने विचार शरद पवार यांनी आणि राष्ट्रवादी काँग्रेसनी केला पाहिजे. नेहमीप्रमाणे उसंत वाणीनं आपण या व्हिडिओचा समारोप करणार आहोत. 22शीची आज झाली राष्ट्रवादी, मोठी झेप कधी घेणारही, 3 आकड्यात नाही आमदार, 9 खासदार सर्वोच्च हे, आंबेडकरनी फुले शाहूवादी, स्वसमाजवादी म्हणविती, सातत्य कधी ना दिसे धोरणात, मुतू धरणात ऐसी भाषा, घरात पोचले लाडावले टगे, बाहेरचे फुगे पुरोगामी, शब्दारतीसाठी भाट पत्रकार, भोवती लाचार गोतावळा, कांतक्षमाही जिंकू शके दिल्ली, लाभे अर्धी गल्ली महाराष्ट्र.